चला, नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टीईटी परीक्षा 2026 ची आपण इथं तयारी करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज ज्या आहेत त्या तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत. आय होप या लेक्चर सिरीजचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. तर टीईटी ही जी अनिवार्य अशी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी आपल्या पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकांच्या लिंक मिळतील. जेव्हा तुम्ही लिंक वरती क्लिक कराल तेव्हा तुम्ही डायरेक्ट आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती पोहोचाल. जिथं तुम्हाला महा टीईटी पेपर 1, पेपर 2, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, सीटेट परीक्षा असेल किंवा तुमचे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी असेल, मराठी शब्दसंग्रह असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, अशी सगळी पुस्तकं तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. तर टीईटी मध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी टेन्शन घेतात ते म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा. आता असं नाहीये की या विषयाशी आपण फॅमिलियर नसतो, फक्त गॅप पडलेला असतो. त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं आपल्याला हे विसरायला होतं, म्हणून आपल्याला या विषयाचं टेन्शन येतं. पण हे जर पुस्तक तुम्ही वापरलं, महा टीईटी पेपर 1, पेपर 2, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, सीटेट, टेट परीक्षा, बीएड सीईटी असेल, नेटसेट असेल, सगळ्या परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. 13 ते 24 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे आकृत्या, तक्ते, माइंड मॅपद्वारे मांडणी, त्याच्यानंतर परीक्षेच्या पॅटर्ननुसार महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जाईल. इव्हन 24 मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ना, ते थेट स्वरूपात तुम्हाला इथं मिळून जातील. शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेटे मॅडम यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. ओके, चला, तर पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल किंवा अमेझॉन, फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्ही तिथून पण पुस्तकं परचेस करू शकता. ठीक आहे, तर याच पुस्तकावरती आधारित आपण इथं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची एक सिरीज कंटिन्यू करणार आहोत. आता ही सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची गॅरंटी मी देते, कारण का इथं आपण काहीही स्किप नाही करत आहोत. लक्षात घ्या, बरोबर. जे काय आहे प्रॉपर आपण व्यवस्थित देत आहोत, कोणताही भाग आपण इथं स्किप करणार नाही आहोत. ओके, तर स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या सेशनला. बघा, जेव्हा आपण मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा जनरली विद्यार्थी काय करतात माहिती का, जे कोणी टीईटी पास क्वालिफाय झालेले असतील किंवा नसतील किंवा फर्स्ट टाइम तुम्ही टीईटी देत असाल, विद्यार्थी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये जेवढा पार्ट विचारलाय तेवढाच पार्ट करतात. लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून अभ्यास करणं चांगली गोष्ट आहे, पण बघा तिथं जो क्वेश्चन विचारलेला असतो किंवा तिथं जे कंटेंट तुम्हाला विचारलेलं असतं, ते कंटेंट तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण बेस लक्षात घ्यावा लागतो, बरोबर. ऍज इट इज कट कॉपी पेस्ट क्वेश्चन येतात का, येत नाहीत. सो त्याच्यासाठी जो बेस आहे तो बेस खूप महत्वाचा असतो आणि तो बेस लक्षात घेणं इथं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून आपण इथं मानसशास्त्राची जी सुरुवात आहे, तर मानसशास्त्राचा परिचय आपण इथे घेणार आहोत. मानसशास्त्र परिचय, इंट्रोडक्शन. ठीक आहे, सायकोलॉजी. ओके, बघा आता याच्यामध्ये बेसिक मध्ये तुम्हाला जेव्हा आपण इंट्रो बघतो तेव्हा मानसशास्त्राची उत्पत्ती कशी झाली, बरोबर, याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आपण बघतो. किंवा 19वे जे शतक होतं, 19वे शतक म्हणा किंवा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणा, मानसशास्त्र एक स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयाला आलं, बरोबर. आपल्याला माहितीये की 20व्या शतकातील ते एक अत्यंत प्रगत शास्त्र आणि 21व्या शतकामध्ये मानसशास्त्र आणि मानसशास्त्रज्ञांचं शतक असं म्हटलं जाऊ लागलं. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 19व्या शतकामध्ये काय झालं, 19व्या शतकामध्ये मानसशास्त्र एक स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयाला आलं. ठीक आहे, जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 20व्या शतकामध्ये काय झालं, मानसशास्त्र एक प्रगत शास्त्र मानलं गेलं. ओके, आणि 21वे शतक हे तर मानसशास्त्रज्ञांचं शतक असं मानता येईल. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला समजलं 19वे शतक, 20वे शतक आणि 21वे शतक, 3 शतकामध्ये मानसशास्त्राचा जो विकास आहे तो कशा पद्धतीनं होत गेलेला आहे. ओके, क्लिअर. तर आपण जर बघितलं तर आपलं जे मानवी जीवन आहे, आपल्या मानवी जीवनामध्ये अनेक क्षेत्र आहेत, तर ही सगळी क्षेत्र मानसशास्त्राने व्यापलेलीच आहेत. कारण का
आपण बघा, आपण डेली डे टू डे लाईफ मध्ये आपण आपलं काम करत असतो, जे काही आपलं रुटीन असतं ते चालू असतं. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक लोक भेटतात, बरोबर. मग आपण प्रत्येकाबरोबर वर्तन व्यवहार करत असतो. मग जेव्हा आपण वर्तन व्यवहार करतो, तेव्हा प्रत्येक पर्सन टू पर्सन बोलणं, चालणं, वागणं, आवडीनिवडी, अभिवृत्ती, भावना, विचार, आकांक्षा हे सेम असतं का नाही? इव्हन तुम्ही तुमच्या घरामध्येच बघा, तुमचे जे बहीण भावंड असतात, बरोबर, आपण सेम असतो का नाही? तर प्रत्येकाचे वर्तन व्यवहार वेगवेगळे असतात. म्हणजे आपण काय करतोय, आपण इथे बघतोय की मानवी जीवनाची सगळीच क्षेत्रे जी आहेत ना, ती मानसशास्त्राने व्यापलेली आहेत. इवन मनुष्याचं जे वर्तन आहे, आपण जे वागतोय, कधी आपल्याला राग येतो, कधी आपण आनंदी असतो, कधी आपण दुःखी असतो, तर आपलं वर्तन म्हणजे आपलं जे वागणं आहे ते परिस्थितीनुसार, वेळेनुसार बदलतं, बरोबर. मग आता हे का बदलतं? दोन व्यक्तींचे वर्तन सारखं का नसतं, बरोबर. व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीविषयीची माहिती कशी संपादन करते, किंवा एखादी माहिती संपादन करून व्यक्ती ती माहिती स्मरणात कशी ठेवते, ओके. एखाद्या माहितीचं विस्मरण का घडतं, ह्या ज्या सगळ्यांना शारीरिक बाजू काय आहे आणि तत्सम प्रश्न हे जे आहेत ना, हे कुणाला पडले? विचारवंतांना पडले, आणि इथूनच मानसशास्त्रज्ञांना चालना मिळाली, बरोबर. लक्षात आलं की पर्सन टू पर्सन का बरं इथं आपल्याला डिफरन्स दिसून येतो, किंवा वर्तन वेळेनुसार का बदलतं, एकसारखं का राहत नाही, किंवा आपण कायम आनंदी का नाही राहू शकत, आपण कायम दुःखी का नाही राहू शकत, बरोबर, अशा पद्धतीनं. तर हे तत्सम प्रश्न जे आहेत ना, हे विचारवंतांना पडलेले आपल्याला दिसून येतात. आणि आता हे प्रश्न तर पडले, प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत, बरोबर. मग त्यांची उत्तरे शोधण्याच्या गरजेमधून काय झालं, इथं आपल्याला मानसशास्त्राची उत्पत्ती झालेली दिसून येते. लक्षात आलं. आणि आता आपल्याला माहिती की आज मानवानं खूप प्रगती पण केलेली आहे, तरी सुद्धा प्रगती जरी केली तरी समस्या वाढतच आहेत. लक्षात येते. मग इथं ह्या ज्या वाढणाऱ्या समस्या आहेत ना, तर वाढणाऱ्या समस्यामुळे मानसिक समस्या निर्माण होतात, आणि मानसिक समस्या ह्या खूप डेंजर असतात. लक्षात घ्या. मानसिक स्वास्थ्य जे आहे ना, हे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी भारतात आणि पाश्चात्य देशांमध्ये मानसशास्त्राचं महत्व याच्याविषयी काय झालंय, जागरूकता निर्माण झालेली आहे. ठीक आहे, ओके. तर हे लक्षात ठेवा की स्वास्थ्य टिकवण्यासाठी भारतात आणि इतर देशांमध्ये सुद्धा मानसशास्त्राच्या महत्वाची इथे जागरूकता निर्माण झालेली दिसून येते, की मेंटल हेल्थ जी आहे ना, ती खूप जास्त महत्वाची असलेली आपल्याला इथं दिसून येते. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता इथे जर आपण मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली, तर लक्षात घ्या, मानसशास्त्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या संदर्भात आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, की मानसशास्त्राचा जो हा इतिहास आहे किंवा हा भूतकाळ आहे, हा खूप मोठा आहे. लक्षात घ्या. म्हणजे इसवी सन पूर्व काळापासून तुम्हाला इथं सॉक्रेटिस असतील, प्लुटो असतील, अरिस्टॉटल असतील, या तीन प्राचीन ग्रीक तत्वचिंतज्ञांची इथं आपल्याला नावं लक्षात ठेवायचंय. कारण का, आता तुम्ही म्हणाल की मॅडम सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल यांचा आणि मानसशास्त्राचा काय संबंध आहे? तर बघा, हे जे ग्रीक तत्वचिंतज्ञ होते ना, चिंतक होते, तर यांनी मन, आत्मा आणि स्वभाव, आता हे कशाशी रिलेट करतं? मन, आत्मा आणि स्वभाव मानसशास्त्र आहे, बरोबर. तर मानवी मन, आत्मा आणि स्वभाव याच्याविषयी काय केले, आपल्या लिखाणातून उल्लेख केल्याचा आढळतो. ठीक आहे, ओके. अरिस्टॉटल याने इसवी सन पूर्व 384-322, तर अरिस्टॉटल यांनी मन हे शरीराचं कार्य आहे असं प्रतिपादन केलं. इव्हन तुम्हाला हे असं विधान दिलं जाऊ शकतं की मन हे शरीराचं कार्य आहे असं प्रतिपादन खालीलपैकी कोणत्या ग्रीक तत्वचिंतकांनी केलं? खाली ऑप्शन मध्ये सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, बरोबर. त्याच्यानंतर डी ॲनिमावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे की डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, किंवा मानसशास्त्रामधला पहिला ग्रंथ कोणता? तर अरिस्टॉटल यांच्याबद्दल इतके क्वेश्चन तर तुम्ही इथं पेपरमध्ये बघू शकता, किंवा अरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक म्हणतात. आता मानसशास्त्राचे आधुनिक जनक पण आपल्याला पुढे बघायचे, पण जे मूळ मानसशास्त्राचे जनक आहेत ते कोण आहेत? अरिस्टॉटल आहेत, बरोबर. त्यांनी काय प्रतिपादन केलं होतं? मन हे शरीराचं कार्य आहे. ओके. डी ॲनिमा नावाचा ग्रंथ पण
त्यांनीच लिहिला होता. आता सायकोलॉजी ह्या शब्दाची जर आपण फोड केली तर याच्यामध्ये आत्मा आणि लोगोस म्हणजे अभ्यास, बरोबर, या दोन शब्दापासून बनलेले आहे. लक्षात आलं? तर हे तुम्हाला विचारणार नाहीत कारण हे इझी आहे. तुम्हाला काय विचारतील, जेवढे इथं मी 3 ग्रीक तत्वचिंतक सांगितले त्यांची नावं लक्षात ठेवा. अरिस्टॉटल यांच्याबद्दल लक्षात ठेवा कारण इथून तुम्हाला क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, आपण मानसशास्त्राचा इतिहास बघतोय. मूळ शब्दार्थानुसार इथे जर आपण बघितलं, जेव्हा आपण सायकोलॉजी या शब्दाची फोड केली तेव्हा आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, म्हणजे आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास इथं आपल्याला इम्पॉर्टंट दिसून आला. आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास, बरोबर. तर मानसशास्त्राची म्हणजे आता इथं जेव्हा आपण डेफिनेशन बघतो मानसशास्त्राच्या एक 7 ते 8 डेफिनेशन आहेत ज्या तुम्हाला कराव्याच लागतील, ज्याच्यामध्ये मानसशास्त्राचे जनक म्हणून ग्रीक तत्वचिंतक अरिस्टॉटल यांनी जी डेफिनेशन दिलेली आहे, तर अरिस्टॉटल यांची जी व्याख्या आहे ना ती खूप जुनी व्याख्या आहे आणि अनेक शतकं त्यांची व्याख्या ग्राह्य धरली जात होती. व्याख्या काय आहे मला कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सांगा. तर 19व्या शतकापर्यंत मी तुम्हाला 19वं शतक, 20वं शतक, 21वं शतक मानसशास्त्राची जी प्रगती झालेली आहे सांगितलेली आहे. तर 19व्या शतकापर्यंत मानसशास्त्र हे डॅश डॅशचं एक अंग मानलं जात होतं, तत्वज्ञानाचं एक अंग मानलं जात होतं. लक्षात ठेवा, ओके. तर 19व्या शतकापर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाचं एक अंग मानलं जात होतं. ओके, नेक्स्ट बघा, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र या शास्त्रांप्रमाणेच मानसशास्त्राचा तत्वज्ञान या विषयाअंतर्गत अभ्यास केला जात असे. लक्षात घ्या, कधीपर्यंत? 19व्या शतकापर्यंत. या गोष्टी लक्षात ठेवा की 19व्या शतकापर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाचं एक अंग मानलं जात होतं. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र हे जे शास्त्र आहेत यांच्याप्रमाणेच मानसशास्त्र कशामध्ये इन्क्लूड केलं जात होतं? तत्वज्ञानामध्ये, बरोबर. मग आता हे 19व्या शतकापर्यंत 1850 नंतर काय झालं होतं? मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली. ती लक्षात ठेवा बरं का, त्याच्या डेट आहे त्या लक्षात ठेवा. 1850 नंतर मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली. 1875 मध्ये हॉवर्ड विद्यापीठामध्ये सर्वात प्रथम काय झालं? मानसशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आणि त्याच्यानंतर 1879 मध्ये विल्यम वुंट यांच्याबद्दल क्वेश्चन विचारलाय का? विचारलाय. इथं 1875 हॉवर्ड विद्यापीठ लक्षात ठेवा. हॉवर्ड विद्यापीठामध्ये सर्वात आधी मानसशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. ठीक आहे. जर्मनीतील लिप्सिक विद्यापीठामध्ये त्यांनी पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. डीएड बीएड ला पण हे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि इव्हन तुम्हाला टीईटी ला पण विचारलेले आहेत. तरी सुद्धा आपल्याला नवीन विद्यार्थी जे असतील लक्षात ठेवायचंय. जसं आपण अरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचा जनक म्हटलं तसं विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आज मानसशास्त्र एक स्वतंत्र शाखा म्हणून ओळखली जाते. मानसशास्त्राचा अभ्यास विषय जसजसा बदलला तसतसं काय झालं, ज्या डेफिनेशन आहेत, जी आपण अरिस्टॉटल यांनी दिलेली डेफिनेशन होती, तर त्या डेफिनेशन मध्ये चेंजेस होत गेले. चेंजेस होत जाताना पहिली डेफिनेशन दुसऱ्या डेफिनेशन नंतर का डावलली गेली हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. तर मानसशास्त्राचे जनक कोण? अरिस्टॉटल. आणि आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण? विल्यम वुंट. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर इथपर्यंत आपण मानसशास्त्राचा विकास कसा झालेला आहे ते बघितलं. जस्ट एक मिनिट थांबा. चला, आता याच्यानंतर आपण बघणार आहोत मानसशास्त्राच्या व्याख्या आणि स्वरूप. एक डेफिनेशन फक्त आपण बघितलेली आहे अरिस्टॉटल यांची. पुढच्या डेफिनेशन आपण बघणार आहोत. त्या डेफिनेशन कोणत्या बेसिसवरती आहेत? जसं जसं मानसशास्त्राचा विकास होत गेला तसं तसं त्या डेफिनेशन मध्ये चेंजेस आलेले दिसून गेले. ठीक आहे, ओके. तर बघा, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. जेव्हा आपण सायकोलॉजी या शब्दाची फोड केली त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसलं? आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र, बरोबर. आता हे आपल्याला क्लिअर झालं. म्हणजे मूळ शब्दानुसार जर आपण अर्थ घेतला तर आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र, बरोबर, म्हणजे अरिस्टॉटल यांची ही सुरुवातीची डेफिनेशन. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला इथे काय म्हणायचंय की त्यांनी कशाला इम्पॉर्टन्स दिलं? मानवी जीवनामध्ये आत्म्याला त्यांनी इम्पॉर्टन्स दिलं अरिस्टॉटलने, बरोबर. डी अॅनिमा बद्दल आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर
आत्मतत्व संबंधीचा विचार आपण बघितला होता. तर हे जे सुरुवात झालेली आहे ना मानसशास्त्राची, याच्यामध्ये कशाला इम्पॉर्टन्स दिले? आत्म्याला दिले. पण लक्षात घ्या, जेव्हा अरिस्टॉटल यांनी आत्म्याला इम्पॉर्टन्स दिलं, आत्म्याचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र असं त्यांनी सांगितलं, पण आत्म्याचं स्वरूप कसं असतं, बरोबर, आत्मा खरोखरच अस्तित्वात आहे का, हे जे क्वेश्चन होते ना, त्या क्वेश्चनची उत्तरं त्या काळामध्ये मिळाली नाहीत किंवा अरिस्टॉटल यांनी दिलेली नाहीत. त्याच्यामुळं अरिस्टॉटल यांची जी डेफिनेशन आहे ना, ती काळाच्या ओघामध्ये मागं पडली. आत्मा अमूर्त आहे, अदृश्य आहे, त्याचं स्वरूप गूढ आहे किंवा अगम्य आहे. तर हे सगळं इथं मॅटर करत होतं. म्हणून काय झालं की जे अरिस्टॉटल यांची पहिली डेफिनेशन होती ना, तर ही अरिस्टॉटल यांची पहिली व्याख्या मान्य झाली नाही. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता ही झाली पहिली डेफिनेशन. तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे मानसशास्त्राचा विकास, मानसशास्त्राच्या डेफिनेशन मध्ये जे चेंजेस होत गेले, का होत गेले, कसे होत गेले, त्याच्यातला पहिला टप्पा आपण बघितला. पहिल्या टप्प्यामध्ये अरिस्टॉटल यांनी आत्म्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं होतं, पण आत्मा कसा असतो, आत्म्याचं स्वरूप कसं असतं ते सांगू शकले नाहीत. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर येते दुसरी फेज. दुसऱ्या फेज मध्ये मानसशास्त्राचा अभ्यास म्हणजे मनाचा अभ्यास, बरोबर. आत्म्याचा अभ्यास ही जी थिंकिंग होती ही बाजूला पडली. मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटी काय झालं, इथं जो सायकोलॉजी हा शब्द आहे ना, त्याची डेफिनेशन काय करण्यात आली? मनाचं शास्त्र किंवा मनासंबंधीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, बरोबर. तर ही जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन अरिस्टॉटल यांच्या डेफिनेशनला पूर्णपणे नाकारते, बरोबर. कारण आत्मा आणि मन या दोन्ही गोष्टी पूर्णपणे इथे वेगळ्या दाखवलेत. मग इथे एंट्री कोणाची होते? मॅकडुगल यांची होते. लक्षात आलं. मग मॅकडुगल यांची जी डेफिनेशन आहे ते काय सांगतात की मानसशास्त्र हे मानवी मनाचं अनुभवाधिष्ठित आणि वर्णनात्मक, म्हणजे जेव्हा तुम्ही मॅकडुगलची डेफिनेशन बघाल ना, तेव्हा त्यांच्या डेफिनेशन मध्ये अनुभवाधिष्ठित आणि वर्णनात्मक हे जे दोन शब्द आहेत ना, हे दोन शब्द आले पाहिजेत. यालाच आपण काय म्हणतो? दुसरी फेज म्हणतो. आणि दुसऱ्या फेज मध्ये इथं काय झालं? मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र, हे जे थिंकिंग आहे हे थिंकिंग इथं ऍक्सेप्ट करण्यात आलं. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं मॅकडुगल यांनी मनाच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हटलं. मग आता इथं मनाचं कार्य, मनाची रचना ह्याचा पण अभ्यास झाला पाहिजे, बरोबर. मग या तत्वांचा अभ्यास कशामध्ये केला जातो? मानसशास्त्रामध्ये केला जातो. पण अगेन इथं पण तीच गोष्ट झाली जी अरिस्टॉटल यांच्या बाबतीत झाली. आत्मा जसं अमूर्त आहे तसं मन पण अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही, ज्याला आपण हात लावू शकत नाही, त्याला आपण अमूर्त म्हणतो, बरोबर. मग इथं मन ही जी संकल्पना आहे ही सुद्धा मानसशास्त्र आत्म्याप्रमाणे अमूर्तच आहे. म्हणजे आपण म्हणतो की माझ्या मनात हे विचार चालेत, आपण बघू शकतो का, दाखवू शकतो का? नाही. मग मन म्हणजे काय? त्याचं अस्तित्व कुठं आहे? मनाला दृश्य स्वरूप का बरं नसतं? त्याच्यामुळे मन आहे का नाही, अस्तित्वात आहे का नाही, आणि ते जर असेल तर शरीरात कोठे असते, त्याचं स्वरूप कसं असतं, या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना, ती मॅकडुगल यांना देता आली नाहीत. म्हणजे सेम थिंग इथं झाली. जसं अरिस्टॉटल यांची डेफिनेशन काळाच्या ओघामध्ये मागं पडली, तसंच इथं काय झालं, जी मॅकडुगल यांची डेफिनेशन आहे ती सुद्धा इथं काळाच्या ओघात मागं पडली. कारण का? त्यांना सुद्धा मन म्हणजे काय, त्याचं अस्तित्व असतं का, शरीरात कुठं असतं, व ते अमूर्त आहे, या गोष्टींची उत्तरं देता आली नाहीत. म्हणून मनाचा अभ्यास करणारं शास्त्र ही जी मानसशास्त्राची व्याख्या आहे ही सुद्धा काय झाली, इथं आपल्याला कालबाह्य झालेली दिसून येते. पहिली फेज होती अरिस्टॉटल यांची, दुसरी फेज होती मॅकडुगल यांची, तिसरी फेज आपण बघूया. तिसरी फेज येते बोधात्मक अनुभवाचं शास्त्र. मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचं शास्त्र. जेव्हा मनाचं शास्त्र ही डेफिनेशन कालबाह्य झाली, तेव्हा पुढचा एक विचार इथं उदयाला येतो की मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचं शास्त्र. आता इथं बोधात्मक म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा जो वर्ड आहे ना बोधात्मक, हा तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये सतत दिसणार आहे. तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा याचा अर्थ काय होतो, बोधात्मक म्हणजे काय. 1-2 मिनिटं मी तुम्हाला वेळ देते. बोधात्मक म्हणजे काय? कॉग्निटिव्ह म्हटलं जातं, बरोबर. बोधात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह, मानसिक प्रक्रियांशी संबंधित आहे, बरोबर. मानसिक प्रक्रियांशी संबंधित. बघा, 19व्या शतकामध्ये शरीर विज्ञान आणि पदार्थ विज्ञान या अभ्यास क्षेत्रामध्ये झालेलं जे संशोधन होतं ते मानसशास्त्राच्या प्रगतीला खूप पोषक ठरलं, बरोबर. का पोषक ठरलं? कारण का
जेव्हा या शरीर विज्ञानामध्ये आणि पदार्थ विज्ञानामध्ये प्रगती झाली, त्याच्यानंतरच मानसशास्त्र ही स्वतंत्र शास्त्र या दृष्टीने इथं वाटचाल करायला सुरुवात झाली. आणि 1879 डेट लक्षात ठेवा, 1879 मध्ये उंट यांनी जर्मनीमध्ये जे लिप्सिक विद्यापीठ होतं ना, तिथं मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. आणि मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभव किंवा जाणीवेचं क्षेत्र होय, अशी इथं व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. पहिली व्याख्या अरिस्टॉटल यांची, दुसरी व्याख्या मॅकडुगल यांची आणि तिसरी व्याख्या विलियम उंट यांची. ठीक आहे, ओके. मग त्यांनी जी डेफिनेशन केली, ही व्याख्या आणि प्रायोगिक अंतर्निरीक्षण किंवा आत्मपरीक्षण पद्धतीचा उपयोग करून आपण बोधात्मक अनुभवांचा, बोधात्मक अनुभव म्हणजे काय मी तुम्हाला सांगितले आत्ताच, तर या बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करता येतो असं सांगितलं. परंतु बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासासाठी वापरण्यात येणारी अंतर्निरीक्षण किंवा आत्मनिरीक्षण, आता आपण लहान मुलाला जर म्हटलं की बाबा तू तुझं आत्मनिरीक्षण करतो, करू शकेल का? नाही करू शकत, बरोबर. कारण अंतर्निरीक्षण किंवा आत्मनिरीक्षण ही जी पद्धत आहे ही फक्त प्रौढ लोकांसाठी आहे, लक्षात घ्या. प्रौढ, सुसंस्कृत आणि निरोगी, लक्षात आलं. तर अशीच लोक आत्मनिरीक्षण करू शकतात. म्हणजे बोधात्मक अनुभव हा प्रत्येक व्यक्ती पुरता मर्यादित असतो. त्याच्यामुळे काय झालं, ही डेफिनेशन सुद्धा अमान्य करण्यात आली. कारण सगळ्यांसाठीच ही डेफिनेशन लागू होत होती का? नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही डेफिनेशन सुद्धा काय करण्यात आली, इथं अमान्य करण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर इथं अबोध मनाचा विचार ही संकल्पना इथं निर्माण झाली. तर 1900 मध्ये काय झालं, सिगमंड फ्राइड यांची एंट्री होते इथं. सिगमंड फ्राइड यांनी काय केलं, अबोध मन किंवा अबोध अवस्था, बोधावस्था म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. आता इथं त्यांनी अबोध मन किंवा अबोध अवस्था ही संकल्पना मांडली. तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की अबोध मन किंवा अबोध अवस्था ही जी मानसशास्त्रामधली संकल्पना आहे, मानसशास्त्रामध्ये काही संकल्पना आहेत, काही कॉन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला वारंवार रिवाइज कराव्या लागणार आहेत, लक्षात पण ठेवाव्या लागणार आहेत, बरोबर. तर ही जी संकल्पना आहे कोणी मांडली, तर सिगमंड फ्राइड यांनी मांडली. कधी मांडली? 1900 मध्ये मांडली, बरोबर. आणि मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक आणि अबोध जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र. म्हणजे बोधात्मक सोबत त्यांनी काय ऍड केलं इथं, अबोध जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र, बरोबर. मग तुम्हाला काय करायचंय, तुमच्या नोट्स मध्ये बोधात्मक आणि अबोधात्मक या दोन संकल्पना ज्या आहेत ना, ह्या दोन संकल्पना व्यवस्थित राईट डाऊन करून ठेवायचे, बरोबर. अबोध अवस्था म्हणजे काय? अबोध म्हणजे इग्नोरन्स, बरोबर. अनकॉन्शियसनेस म्हणतो आपण. म्हणजे व्यक्तीला खरं काय, योग्य काय, अयोग्य काय याची समज नसते, बरोबर. इन्फन्सी म्हणू शकतो आपण, शैशवावस्थेमध्ये, बरोबर. तर अशा पद्धतीनं, तर इथं मानवाच्या बोधात्मक जाणीवेला फ्राइड यांनी काय केलं, समुद्रामध्ये तरंगणाऱ्या हिमनगाची उपमा दिली. फॉर एक्झाम्पल बघा, टायटॅनिक मूवी तुम्ही बघितली असेल, बरोबर. टायटॅनिक मूवी मध्ये तुम्हाला जो आईसबर्ग दाखवलेला आहे, त्या आईसबर्गचा वरचा जो भाग आहे तो एवढासा दिसतो, बरोबर. पण त्याच्या खाली एवढा मोठा भाग आहे, लक्षात आलं. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देते. तर फ्राइड यांनी काय केलंय, समुद्रामध्ये तरंगणारा जो हिमनग आहे ना, त्याची उपमा दिली. कारण का हिमनगाचा केवळ म्हणजे 1/10 भाग जो आहे ना तोच दिसतो, ठीक आहे. ऍक्च्युली हे जे आईसबर्ग असतात हे खूप मोठे असतात, पण याचा दिसणारा भाग किती आहे, एवढाच भाग दिसतो, बरोबर, तरंगतो. पण बाकीचा जो भाग असतो पाण्याखाली तो खूप मोठा असतो, लक्षात घ्या. तर याची उपमा दिली सिगमंड फ्राइड यांनी, क्लिअर. तर हा जो बाकीचा विशाल भाग असतो ती म्हणजे अबोध अवस्था. हा जो मोठा भाग दिसतोय तुम्हाला विशाल, याला काय म्हटलंय, अबोध अवस्था म्हटलेला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला चांगलं काय वाईट काय ना समज नसते, बरोबर. तर याला काय म्हटलंय, अबोध अवस्था, लक्षात घ्या. किंवा इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की समुद्रात तरंगणाऱ्या हिमनगाची उपमा कोणी दिली, फ्राइड यांनी दिली, लक्षात ठेवा. तर हा जो भाग आहे हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा, पुढे आपण जाऊया.
मग मानसशास्त्र म्हणजे केवळ बोधात्मक अनुभव किंवा जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र, ही व्याख्या सुद्धा इथं संकुचित ठरली. आणि पुढे काय झालं, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध मनात दडलेल्या अतृप्त इच्छा, प्रेरणा, वासना असतात आणि या अबोध प्रेरणांचं जे प्रतिबिंब असतं मानवी व्यक्तीच्या दैनंदिन वर्तनामध्ये आढळतात. आता याचा अर्थ काय बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात बरोबर, तुमच्या मनामध्ये काहीतरी तुमचे इनकम्प्लीट ड्रीम असतील बरोबर, काहीतरी इच्छा असतील आणि त्या कम्प्लीट झाल्या नाही म्हणून तुम्ही कधी उदास राहत असाल, तुम्हाला वाईट वाटत असेल किंवा तुम्ही आनंदी राहू शकत नसाल, हे एक्झाम्पल आहे. तर हे ज्या अबोध प्रेरणा आहेत त्याचं प्रतिबिंब तुमच्या डे टू डे वर्तनामध्ये दिसून येतं किंवा आढळतं. ओके, असं कोणी म्हटलंय किंवा असं कोणी दाखवून दिलंय, सिग्मंड फ्राईड यांनी. त्याच्यामुळं मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक आणि अबोध जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र, ही जी व्याख्या होती ना, ही काही काळ रूढ होती, लगेचच कालबाह्य झाली नाही, काही काळ रूढ होती. लक्षात आलं. त्याच्यानंतर काय घडलं बघा, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर येतं 20वे शतक. मग 20व्या शतकामध्ये हा जो फ्राईड यांनी मांडलेला विचार होता की बाबा मानसशास्त्रज्ञांनी सुरुवातीला जर तुम्ही अरिस्टॉटल पासून बघितलं, अरिस्टॉटल असतील, मॅकडुगल असतील, सिग्मंड फ्राईड असतील, विलियम उंट असतील, तर यांनी काय केलं होतं, व्यक्तीच्या वर्तनावर जास्त फोकस केला होता, व्यक्ती वागतो कसा बरोबर, तर याच्यावरती जास्त फोकस केला होता. आणि फ्राईडने मांडलेला विचार जो आहे त्यांना पटेनासा झाला. लक्षात घ्या. त्याच्यामुळे अबोध जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र, ही जी डेफिनेशन होती सिग्मंड फ्राईड यांनी मांडलेली, ही सुद्धा काय झाली, व्याख्या इथं ऍक्सेप्ट करण्यात नाही आली आणि ही व्याख्या मागे पडली. मग त्याच्यानंतर या सगळ्या व्याख्यांच्या संदर्भात विलियम जेम्स हे जे संशोधक होते ना, त्यांनी काय विधान केलं की बाबा मानसशास्त्राने सुरुवातीस आपला आत्मा गमावला, अरिस्टॉटल यांची डेफिनेशन, त्याच्यानंतर मॅकडुगल यांची डेफिनेशन, मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र, त्याच्यानंतर फ्राईड यांची डेफिनेशन असेल, मग जाणीव गमावली आणि शेवटी अबोध अवस्था ही गमावली. म्हणजे ही जी 4 लोक होती, 4 तत्वचिंतक होते, तर यांच्या ज्या डेफिनेशन होत्या इथं कालबाह्य झालेल्या विलियम जेम्स यांनी सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे मानसशास्त्राचा विकास इथं झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर येते चौथी फेज. चौथी फेज म्हणजे आधुनिक मत वर्तनाचं शास्त्र. ठीक आहे, चौथी फेज म्हणजे आधुनिक मत वर्तनाचं शास्त्र. इथं एंट्री होते अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्र. लक्षात घ्या, हे ओरिजिन यांचं लक्षात ठेवा, अमेरिकन ओरिजिन आहे, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहे, त्यांचं नाव आहे जॉन बी वॅटसन. आणि यांनी काय केलं, मन आणि अबोध अवस्थेचं अस्तित्व नाकारलं. म्हणजे थोडक्यात काय, सिग्मंड फ्राईड यांनी जी अबोध अवस्था सांगितली होती, त्याच्यानंतर विलियम उंट यांनी मन म्हणजेच मानसशास्त्र हे जे सांगितलं होतं हे सगळं त्यांनी इथं नाकारलं. आणि त्यांनी काय केलं, वर्तन ही संकल्पना जी आहे ना, वर्तन ही सगळ्यात आधी मांडली आणि वर्तनवादी मानसशास्त्राचा पाया रचला. तर तुम्हाला 2 क्वेश्चन इथं बनतात की वर्तन ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आणि वर्तनवादी मानसशास्त्राचा पाया कोणी रचला. ऑप्शन मध्ये तुम्हाला जॉन बी वॅटसन असेल, विलियम वुंट असेल, अरिस्टॉटल असेल, मॅकडुगल असतील. 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. उत्तर काय असेल तुमचं, जॉन बी वॅटसन बरोबर. आणि मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र, अशी डेफिनेशन इथं ग्राह्य केली. परंतु वॅटसन यांनी एक इथं थोडस मिस्टेक त्यांच्याकडून झाली की त्यांनी वर्तन ही जी संकल्पना आहे किंवा वर्तन हा जो शब्द आहे याचा खूप लिमिटेड अर्थ घेतला बरोबर, संकुचित अर्थ घेतला. मग त्यांनी कोणता अर्थ घेतला बघा, त्यांनी वर्तन म्हणजे उद्दीपक प्रतिक्रिया यंत्रणा. बघा, तर इथं जी उद्दीपक प्रतिक्रिया यंत्रणा हे जे मांडलंय हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता इथं मी तुम्हाला प्रश्न विचारते, मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. उद्दीपक म्हणजे काय, उद्दीपक म्हणजे काय, वेळ देते मी तुम्हाला, कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या की उद्दीपक म्हणजे काय, कारण याचा अर्थ समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. लक्षात घ्या. बघा, उद्दीपक स्टिम्युलस बरोबर, अशी कोणतीही बाह्य, बघा उद्दीपकचा अर्थ समजून घ्या, अशी कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत घटना, लक्षात घ्या बरोबर, वस्तू किंवा परिस्थिती, लक्षात घ्या, किंवा बदल जो सजीवांच्या ज्ञानेंद्रियांना उत्तेजित करतो.
जो सजीवांच्या ज्ञानेंद्रियांना उत्तेजित करतो, बरोबर, किंवा उत्तेजित करून आपण असं म्हणू शकतो की विशिष्ट शारीरिक किंवा मानसिक रिस्पॉन्स द्यायला भाग पाडतो, बरोबर, किंवा प्रतिक्रिया घडवून आणणारं कारण म्हटलं तरी सोप्या शब्दामध्ये उद्दीपक, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा आपल्या डोळ्यावर प्रकाश पडतो, बरोबर, तेव्हा आपले डोळे मिटतात, हो की नाही. जेव्हा एखाद्या उष्ण वस्तूला आपण हात लावतो, आपण हात पटकन मागे घेतो. लक्षात आलं? हे एक्झाम्पल आहेत, स्टिम्युलसचे एक्झाम्पल आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम मानसशास्त्रीय अर्थ याचा काय आहे, की बघा जी लर्निंग प्रोसेस आहे किंवा जी शिकण्याची प्रक्रिया आहे, लक्षात घ्या, लर्निंग प्रोसेसमध्ये ठराविक वर्तन घडवून आणण्यासाठी वापरलं जाणारं एक साधन म्हणजे स्टिम्युलस, बरोबर. कारण आपण लर्निंग प्रोसेस बद्दल इथे शिकतोय, तर आपल्याला हे इथं काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. ओके, क्लिअर. बघा, विशिष्ट उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन, असं वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ मानतात. बघा, विशिष्ट उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन असं कोण मानतात, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ मानतात. आणि वॅटसन यांच्या वर्तनाच्या व्याख्येमध्ये आपण सगळ्यांच्या डेफिनेशन बघितलेत. आता जी वॅटसन यांची वर्तनाची व्याख्या आहे ना, तर या व्याख्येमध्ये वुडवर्थ यांनी सुधारणा केली. कोणी सुधारणा केली? वुडवर्थ यांनी सुधारणा केलेली आपल्याला दिसून येते. आणि वर्तन म्हणजे उद्दीपकाला जीवाने किंवा प्राण्याने दिलेली प्रतिक्रिया, अशी वर्तनाची व्याख्या केली. लक्षात घ्या, प्राण्याने दिलेली प्रतिक्रिया अशी यांनी काय केली, तर वर्तनाची व्याख्या केली. आणि वॅटसन नंतरच्या मानसशास्त्रज्ञांनी वर्तन या शब्दाचा अधिक व्यापक अर्थ असा इथं विचार केलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात आलं? क्लिअर. तर या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या सगळ्या प्रकारच्या शारीरिक, मानसिक किंवा क्रिया प्रतिक्रियात्मक, सगळ्या प्रकारच्या शारीरिक, मानसिक क्रिया प्रतिक्रियात्मक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र, बरोबर. आणि इथं तुम्हाला एक फेल्ड्समन यांची डेफिनेशन लक्षात ठेवावी लागेल. रॉबर्ट एस फेल्डमन यांनी काय केलं, मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या केली. काय व्याख्या आहे? मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास. मानसशास्त्र म्हणजे काय? वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. लक्षात आलं? क्लिअर. नेक्स्ट बघा, इथं आपला मानसशास्त्राचा जो ऐतिहासिक प्रवास आहे हा प्रवास संपतो. नेक्स्ट आपण इथं बघणार आहोत मानसशास्त्राचं स्वरूप, कारण मानसशास्त्राच्या स्वरूपावरती पण तितकेच क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. बघा, आता ज्या डेफिनेशन आपण सगळ्या बघितल्या, तर या व्याख्या पाहिल्या, या व्याख्येच्या आधारे आपण काय केलं, मानसशास्त्राचं स्वरूप पाहायचं. आता व्याख्यांच्या आधारे आपल्याला काय करायचंय, मानसशास्त्राचं स्वरूप आपल्याला इथं पाहायचंय. तर वर्तनाचं शास्त्र, मानसिक प्रक्रिया, इथं तुम्हाला आणि शास्त्र या तीन संकल्पनांचं स्पष्टीकरण आधी बघून घ्यायचंय, बरोबर. कारण डेफिनेशन मध्ये हे तीन शब्द आपण बघितलेले आहेत, वर्तनाचं शास्त्र, मानसिक प्रक्रिया आणि शास्त्र. या तीन संकल्पनांचं स्पष्टीकरण आपल्याला इथं करून घ्यायचंय. याच्यामध्ये मग वर्तन म्हणजे काय, सगळ्यात महत्वाची संकल्पना मानसशास्त्रामधली वर्तन म्हणजे काय, बरोबर. मग इथं तुम्हाला अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ, ज्यांच्याबद्दल मी पाठीमागं पण तुम्हाला बोलले होते, जॉन बी वॅटसन, बरोबर. तर हे जे जॉन बी वॅटसन आहेत ना, तर या जॉन बी वॅटसन यांनी काय केलं होतं, आपल्याला माहिती की वर्तन ही जी संकल्पना आहे ना, तर ही वर्तन संकल्पना सगळ्यात आधी मांडली होती, बरोबर. पण त्यांनी काय केलं होतं, खूप लिमिटेड अर्थ घेतला होता, हे आपण बघितलंय. मग झालं काय, जे वुडवर्थ होते ना, वुडवर्थ यांनी उद्दीपकाला अनुसरून, हे स्टिम्युलस वगैरे मी तुम्हाला समजावून सांगितलंय, किंवा एखाद्या सजीवाकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन, अशा प्रकारे काय केलं, वर्तनाचा अर्थ पण त्यांनी सांगितला. आणि एक सूत्र पण त्यांनी इथं मांडलं की वर्तन इज इक्वल टू, किंवा वर्तन बरोबर उद्दीपक, बरोबर. उद्दीपक, सजीव आणि प्रतिक्रिया यांच्यातला संबंध. लक्षात आलं? बिहेवियर, स्टिम्युलस प्लस ऑर्गॅनिझम प्लस रिस्पॉन्स, हे लक्षात ठेवा. हे जे सूत्र आहे हे वुडवर्थ यांनी मांडलेलं आहे.
उडवर त्यांनी मांडलेलं सूत्र जे आहे ना ते तुम्हाला काय करायचं आहे इथं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, वर्तनामध्ये बोलणे, चालणे, बसणे, धावणे, डोळ्यांच्या हालचाली, हातवारे या सगळ्यांचा समावेश होतो. ठीक आहे. मग असं नाहीये की वर्तन फक्त एवढंच असतं, वर्तन अमूर्त पातळीवर सुद्धा घडू शकतं. म्हणजे ते आपल्याला दिसत नाही. अमूर्त म्हणजे काय, आपल्याला दिसत नाही, आपण त्याला हात लावू शकत नाही, याला म्हणतो आपण अमूर्त. मग वर्तनामध्ये आपल्या मेंदूमध्ये चालणारे जे वेगवेगळे विचार आहेत किंवा आपल्या मेंदूमध्ये चालणाऱ्या ज्या काही कल्पना आहेत, आयडिया आहेत किंवा शब्दांची रचना आहेत, यांचा समावेश होतो का? होतो. लक्षात घ्या. फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे वर्तन नव्हे किंवा शारीरिक हालचाली म्हणजे वर्तन नव्हे, तर अमूर्त पातळीवरती सुद्धा वर्तन घडून येतं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की वर्तन हे अमूर्त पातळीवर सुद्धा घडून येतं. फॉर एक्झाम्पल, आपल्या मेंदूमध्ये चालणारे विचार, कल्पना, शब्द किंवा इतर ज्या घडामोडी असतात ज्याला आपण बघू शकत नाही त्याला आपण अमूर्त वर्तन म्हणतो. बरोबर. आपले विचार आहेत, स्मरण होणं, भाव, भावना, तर्क, ह्या मानसिक प्रक्रिया किंवा मानसिक घडामोडी, बरोबर, ह्या मानसिक घडामोडी, मानसिक प्रक्रिया यांचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो? वर्तनामध्ये होतो. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय, उद्दीपकाला अनुसरून व्यक्ती किंवा एखाद्या सजीवाकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन. बरोबर. आतापर्यंत एक्झाम मध्ये असं स्पेसिफिक वर्तनाची डेफिनेशन विचारलेली नाही बरं का. तरी पण लक्षात ठेवा, काही सांगता येत नाही. IBPS TCS पॅटर्न जर असेल तर खूप लेंदी, कॉम्प्लिकेटेड, किचकट प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यामुळं मानसिक घडामोडींचा समावेश वर्तनामध्ये होतो का? कोणत्या मानसिक घडामोडी? विचार, स्मरण, विस्मरण, भाव, भावना, तर्क, ह्या मानसिक घडामोडी म्हणा किंवा मानसिक प्रक्रिया म्हणा, यांचा समावेश सुद्धा मानवी वर्तनामध्ये होतो. ओके. मानसशास्त्र हे शास्त्र आहे, याच्यावरती पण क्वेश्चन बनतात. आता आपल्याला काही एक्सप्लेन करा असा क्वेश्चन येणार नाही, पण मानसशास्त्र हे शास्त्र कसं आहे किंवा कोणतीही ज्ञानशाखा किंवा अभ्यास विषय जर शास्त्र बनायचं असेल किंवा त्याला शास्त्र म्हणायचं असेल तर काही इथं निकष असतात आणि त्या निकषावरती त्याला खडं उतरावं लागतं. बरोबर. मग 4 निकष आहेत इथं की एखादा विषय त्याला तुम्ही शास्त्र कधी म्हणू शकता? जर वस्तुनिष्ठता किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती त्याच्यामध्ये असेल तर त्याला तुम्ही शास्त्र म्हणू शकता. बरोबर. अचूकता, बरोबर, किंवा अचूक माहिती संकलित करताना, विश्लेषण करताना चुका होऊ न देणं, पुनरावृत्ती आलेले निष्कर्ष जर पुन्हा तपासून जर ते तसेच येत असतील तरच आपण त्याला शास्त्र म्हणू शकतो. आणि चौथा निकष आहे वैज्ञानिक संशोधन पद्धतींचा वापर ज्याच्यामध्ये झाला पाहिजे. निरीक्षण असेल, प्रयोग असेल, सांख्यिकी असेल, तर या सगळ्यांचा वापर मानसशास्त्रामध्ये होतो का? होतो. म्हणून इथं मानसशास्त्र हे शास्त्र आहे. ओके. याच्यानंतर आपल्याला इथं मानसशास्त्रामधले काही आधुनिक दृष्टिकोन बघायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बिहेवियरल असेल, कॉग्निटिव्ह असेल, ह्युमॅनिस्टिक असेल. बरोबर. तर हे थोडंसं किचकट आहे पण बघायचं आहे, कारण का याच्यावरती पण क्वेश्चन बनतात. तर आपण आतापर्यंत मानसशास्त्राचा जो विकास झालेला आहे, मानसशास्त्राचा इतिहास बघितला, तर मानसशास्त्रामध्ये वर्तन आणि मानसिक प्रक्रियामध्ये विचार असेल, स्मरण असेल, विस्मरण असेल, भावभावना असेल, जे काय असेल ते असेल, तर वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा समग्र अभ्यास केला जातो हे आपण पाहिलं. मग वर्तनाचं व्यापक स्वरूप आपण जर लक्षात घेतलं तर इथं आधुनिक मानसशास्त्राचं क्षेत्र काय होतं? विस्तारत जातं, वाढतं, वैविध्यपूर्ण बनतं आणि वर्तनाच्या विविध अंगांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काय होतं? मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे आणि त्याच्यातून मानसशास्त्रातील विविध आधुनिक दृष्टिकोन उदयाला आले, ज्याच्यामध्ये तुम्हाला मनोगतिक दृष्टिकोन, ठीक आहे, सायकोडायनामिक पर्स्पेक्टिव्ह म्हणतात त्याला, वर्तनवादी बिहेवियरल पर्स्पेक्टिव्ह, मानवतावादी कॉग्निटिव्ह, ठीक आहे, आणि जो जैव मानसिक आहे ह्युमॅनिस्टिक. म्हणजे याच्यामध्ये काय करा, सॉरी, मराठी आणि इंग्रजी दोन्ही नावं लक्षात ठेवा, कारण पेपरमध्ये कसं विचारलं जातं सांगता येत. ठीक आहे. तर 4 प्रमुख दृष्टिकोन आपल्याला इथे बघायचे: मनोगतिक, वर्तनवादी, बौद्धिक आणि मानवतावादी. ओके. बाकीचे तुम्ही स्किप केले तरी चालतील, जे महत्वाचे आहेत ते 4 फक्त आपण इथे बघूया. तर प्रत्येक दृष्टिकोनाच्या मुळाशी मूलभूत संकल्पना आहेत आणि त्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आज सुद्धा जर आपण बघितलं तर आधुनिक मानसशास्त्रामध्ये
सगळ्या प्रकारचं वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचं स्वरूप जे आहे ना ते स्पष्ट करणारा कोणताही एक दृष्टिकोन सांगता येणार नाही. बरोबर, असा कोणताही परफेक्ट एक दृष्टिकोन आहे की जो सगळं काही एक्सप्लेन केले असं नाहीये. म्हणजेच वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचं वेगवेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण करणारे हे चार वेगवेगळे आधुनिक दृष्टिकोन आहेत. लक्षात आलं? आणि त्यापैकी पहिले दोन दृष्टिकोन जे आहेत हे नवीन पूर्वीच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाची सुधारित आवृत्ती आहे. बरोबर, पहिले जे दोन दृष्टिकोन आहेत, पहिले दोन दृष्टिकोन कोणते बघा, याच्यामध्ये मनोगतिक आणि वर्तनवादी हे आपण ऐतिहासिक दृष्टिकोन बघितले की नाही, त्याची सुधारित आवृत्ती आहे. लक्षात ठेवा. ओके, याच्यामधला पहिला दृष्टिकोन आपण बघतोय मनोगतिक दृष्टिकोन. महत्वाचा आहे, लक्षात घ्या. मनोगतिक दृष्टिकोन इथं पुन्हा आपल्याला थोडस 19व्या शतकाबद्दल पाहावं लागणार आहे. तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आपण सिग्मंड फ्राइड यांच्याबद्दल बघितलं होतं. सिग्मंड फ्राइड यांनी हा दृष्टिकोन मांडला. तुम्हाला सिंपल क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो की कोणता दृष्टिकोन कोणी मांडला, फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा जोड्या लावामध्ये वगैरे. बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये सिग्मंड फ्राइड यांनी हा दृष्टिकोन मांडला. वर्तन हे अबोध प्रेरणा आणि आंतरिक शक्तींनी प्रेरित होते. वर्तन हे अबोध प्रेरणा आणि आंतरिक शक्तींनी प्रेरित होते आणि या शक्तींवरती व्यक्तीचं नियंत्रण नसतं, असं या दृष्टिकोनामध्ये सांगितले. काही पॉइंट लक्षात ठेवा. आणि या दृष्टिकोनानुसार आपल्या सगळ्या वर्तनाचं मूळ काय आहे? अबोध मनाच्या तळाशी दडपून टाकलेल्या अतृप्त इच्छा, वासना, प्रेरणा. ओके, क्लिअर? आणि या ज्या सुप्त वासना असतात आणि आंतरिक शक्ती असते याची व्यक्तीला स्वतःला पण जाणीव नसते. ठीक आहे, तर मनोगतिक दृष्टिकोन असा आहे, खूप जास्त महत्वाचा आहे. आता इथं आपण म्हणतो की ह्या ज्या सुप्त वासना आहेत किंवा आंतरिक शक्ती आहेत याची व्यक्तीला स्वतःलाच जाणीव नसते. पण जाणीव जरी नसली तरी यांचा प्रभाव जो आहे ना तो दैनंदिन वर्तनावरती होतो, असं सिग्मंड फ्राइड यांनी व्हिएन्नामध्ये 1900च्या सुमारास मनोचिकित्सा शास्त्रज्ञ म्हणून घेतलेलं जे कार्य आणि संशोधन आहे त्याच्यामधून त्यांनी दाखवून दिलं. आणि इथूनच त्यांनी मनोविश्लेषणवादाची स्थापना केली. कशाची स्थापना केली? मनोविश्लेषणवाद. मानसिक संघर्ष आणि विकृती यांचं जे मूळ आहे, लक्षात घ्या, मानसिक संघर्ष आणि विकृती यांचं जे मूळ आहे ना ते अबोध मनामध्ये दडलेल्या इच्छा, वासना याच्यामध्ये सांगितलं जातं. जे क्रिमिनल्स वगैरे असतात ना त्यांचा तिथं सुद्धा मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, अबोध मनातील अतृप्त वासनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलं? मनोविश्लेषण तंत्र कोणी शोधून काढला असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बाकी अबोध मन म्हणजे काय? अतृप्त आणि दडपलेल्या इच्छा आणि वासनांचा आगार आहे असंही त्यांनीच म्हटलं. मग काय होत असतं? ह्या ज्या अतृप्त वासना असतात, इच्छा असतात, सतत उफाळून येत असतात किंवा येण्याचा प्रयत्न करत असतात, व्यक्तीला बेचैन करतात, अस्वस्थ करतात आणि याच्यामधूनच काय होते? मानसिक संघर्ष आणि विकृती निर्माण होते. लक्षात घ्या, काय होतं? मानसिक संघर्ष आणि विकृती निर्माण होते. आणि या अबोध मनामध्ये दडपून टाकलेल्या अतृप्त इच्छा आणि वासनांचा जो अर्थ आहे उलगडून दाखवणे म्हणजे मनोविश्लेषण किंवा मनोगतिक दृष्टिकोन होय. ओके, क्लिअर? हा झाला मनोगतिक दृष्टिकोन. आय होप तुम्हाला समजला असेल. जेव्हा आपण चार दृष्टिकोन कंप्लीट अभ्यासतो तेव्हा या चार दृष्टिकोनामध्ये काय डिफरन्स आहे हे सुद्धा आपल्याला इथं समजलं पाहिजे. नंतरचा येतो बिहेवियरल पर्स्पेक्टिव्ह, ज्याला आपण वर्तनवादी दृष्टिकोन म्हणतो. तर हा जो मांडलेला आहे बिहेवियरल पर्स्पेक्टिव्ह, तर हा जॉन बी वॅटसन वर्तनवादाचा पाया घातला होता यांनी. आणि व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास कसा करायचा हेही त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. वर्तन हे आपण पाहू शकतो, बरोबर,
आणि वॅटसनच्या मते सगळं वर्तन एकूण परिस्थितीवर अवलंबून असतं. सर्व वर्तन हे एकूण परिस्थितीवर अवलंबून असतं आणि आपण पूर्णपणे नियंत्रण ठेवलं तर वर्तनाला आपणास पाहिजे तसा आकार पण देता येतो, असं वॅटसन यांनी सांगितलंय. आणि वॅटसन यांनी तुम्ही मला डझनभर निकोप निरोगी आणि गुटगुटीत बालकं द्या, ठीक आहे, मी त्यांचं विशिष्ट पद्धतीने संगोपन पालन पोषण करून परिस्थितीच्या प्रभावामुळे आपणास पाहिजे त्या प्रकारच्या व्यक्ती, डॉक्टर, वकील, कलाकार, उद्योगपती, व्यापारी, भिकारी किंवा चोर यापैकी कोणीही बनवू शकतो, ठीक आहे, असं वॅटसन यांनी इथं सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता त्यांचं हे जे विधान आहे ना, मग वर्तनाचं संपूर्ण आकलन होण्यासाठी ज्या परिस्थितीत ते वर्तन घडतं, लक्षात घ्या परिस्थिती खूप महत्वाची आहे. त्या परिस्थितीचा अभ्यास की बाबा स्पेसिफिक परिस्थितीमध्ये हा माणूस असं का वागला, बरोबर, तर परिस्थितीचा अभ्यास महत्वाचा आहे. आपलं सगळं जे वर्तन असतं ना तर ते परिस्थितीच्या प्रभावानेच आकारास येतं. वातावरणाशी किंवा परिवेशाशी समायोजन करण्याचा कोणता पण जो प्रयत्न असतो ना तो म्हणजे वर्तन. आणि व्यक्तीच्या सगळ्या प्रकारच्या क्रिया प्रतिक्रियांचा वर्तनवादी दृष्टिकोन इथं आपल्याला दिसून येतो. मग वॅटसन यांच्याप्रमाणेच B.F. स्किनर जे होते ना तर यांनी सुद्धा वर्तनवादी दृष्टिकोनाचाच पुरस्कार केलाय. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी वर्तनवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला आहे, तर इथं B.F. स्किनर यांचं पण नाव लक्षात ठेवा. आणि त्यांनी मांडला आहे साधक अभिसंधान सिद्धांत, जो आपण पुढे बघणार आहोत. साधक अभिसंधान सिद्धांत. ओके, क्लिअर. चल नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बोधनिक दृष्टिकोन, 2 दृष्टिकोन आपण पूर्ण केले, हा आहे तिसरा दृष्टिकोन. बोधावस्था म्हणजे काय, अबोधावस्था म्हणजे काय हे आपण पाहिलं. तर बोधावस्था याचा अर्थ काय की आपल्या सभोवताली जे जग आहे, बरोबर, त्या जगाचं आपल्याला जे ज्ञान होतंय किंवा आकलन होतंय आणि जे होत नाही ते अबोधावस्था, लक्षात घ्या. मग आपले जे कान, नाक, डोळे, जीभ, ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय याच्या साह्याने काय होतं आपल्याला जगाचं ज्ञान होतं, बरोबर. मग हा जो दृष्टिकोन आहे ना बोधनिक दृष्टिकोन, तर आपल्याला काय करतो, बाह्य जगाचं ज्ञान कसं होतं हे एक्सप्लेन करतो, बरोबर. आपल्या वर्तनावर त्याचा काय परिणाम होतो किंवा आपल्याला मिळालेली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या मेमरीमध्ये कशी साठवून राहते किंवा त्या माहितीचा वापर आपण कसं करतो, विचार कसा करतो किंवा डिसिजन मेकिंग कसं केलं जातं, तर या सगळ्यावरती हा दृष्टिकोन भर देतो. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणकोणत्या बाबीवरती बोधनिक दृष्टिकोन भर देतो. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे माहिती स्मरणात कशी ठेवली जाते, विचार कसा केला जातो, निर्णय कसा घेतला जातो, बरोबर. मग आपल्या सोबतचं जे जग आहे त्या जगासंबंधीचं ज्ञान, विचार, आकलन ज्या प्रक्रियेद्वारे होत असते ना त्या प्रक्रियेवरती भर देणारा दृष्टिकोन कोणता, बोधात्मक दृष्टिकोन, लक्षात घ्या. म्हणजे बाह्य जगाचं ज्ञान, माहितीचं संस्करण, सभोवतालच्या जगासंबंधीच्या विचाराचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो याच्याविषयी स्पष्टीकरण कशामध्ये मिळतं आपल्याला, बोधात्मक मानसशास्त्रज्ञांकडून मिळतं. आणि बोधन म्हणजे काय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला हायलाइट करा, लिहून घ्या. बोधन म्हणजे वेदन इंद्रियांकडून मिळणाऱ्या माहितीचं संस्करण. ही जी शेवटची डेफिनेशन आहे, शेवटची डेफिनेशन खूप जास्त महत्वाची आहे की बोधन म्हणजे वेदनेंद्रियाकडून मिळणाऱ्या माहितीचं संस्करण होय. ओके, चला मग बोधनिक दृष्टिकोन म्हणजे मानसशास्त्रामधला एक अत्याधुनिक दृष्टिकोन तुम्ही म्हणू शकता की ज्याच्यामध्ये स्मरण, बुद्धिमत्ता, संवेदन, समस्या परिहार आणि अध्ययन या बोधात्मक प्रक्रियांवर विशेष भर दिला जातो. तर बोधात्मक प्रक्रिया कोणत्या आहेत, इथून विद्यार्थ्यांची सुरुवात असते. काही विद्यार्थ्यांची सुरुवात तर कुठून असते की बोधात्मक म्हणजे काय तेच माहित नाही, बरोबर. मग जर तुम्हाला बोधात्मक म्हणजे काय माहित नसेल तर बोधात्मक दृष्टिकोन समजेल का, बोधनिक दृष्टिकोन नाही समजणार, लक्षात घ्या. मानसिक प्रक्रिया समजतील का, नाही समजणार. त्याच्यामुळे हे सगळं आधी व्यवस्थित तुम्ही क्लिअर करून घ्या. ओके, त्याच्यानंतर शेवटचा दृष्टिकोन येतो ह्युमॅनिस्टिक पर्स्पेक्टिव्ह, ज्याला आपण मानवतावादी दृष्टिकोन म्हणतो. अब्राहम मॅस्लो आणि कार्ल रॉजर्स यांनी हा दृष्टिकोन मांडला होता. कोणी कोणता दृष्टिकोन मांडला हेही लक्षात ठेवा. तर मानवतावादी दृष्टिकोनानुसार
लोकांमध्ये स्वतंत्र प्रेरणा असते, त्यांचे स्वतःचे दैव विधिलिखित ठरवण्याचे लोकांना स्वातंत्र्य असते. एक आदर्श सर्वोत्कृष्ट व्यक्ती बनण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्या जीवनासंबंधी निर्णय घेण्यात आणि आपल्या वर्तनावर नियंत्रण आपण ठेवू शकतो का? ठेवू शकतो. मग प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी परिपूर्णतेची सर्वोच्च पातळी प्राप्त करण्याची क्षमता असते, लक्षात घ्या. पण प्रत्येक पर्सन प्राप्त करतो असं नाही. संधी प्राप्त झाली तर व्यक्ती काय करतो? आपल्या सुप्त गुणांचा सर्वोच्च विकास करण्यासाठी प्रयत्न करतो, संघर्ष करतो, धडपडतो पण. मग हा जो ह्युमनिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आहे ना, मानवतावादी दृष्टिकोन, तर याच्यामध्ये काय गृहीत धरलं जातं की आपल्या वर्तनाविषयी म्हणजे माणसाच्या वर्तनाविषयी, लक्षात घ्या, आपली स्वतःची निवड करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, बरोबर. त्याच्यासाठी सामाजिक रूढी परंपरा किंवा मानदंड वगैरेची काही गरज नसते. म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणच्या सर्वोच्च आकांक्षा, महत्वाकांक्षा, परिपूर्णतेचा तिनं घेतलेला जो ध्यास आहे ना, त्याला इम्पॉर्टन्स दिलेला आहे ह्युमनिस्टिक पर्स्पेक्टिव्ह मध्ये किंवा मानवतावादी दृष्टिकोनामध्ये. ओके, क्लिअर. चला, तर इथं आपला जो मानसशास्त्राचा पहिला टॉपिक आहे, हा टॉपिक कंप्लीट होतो. मानसशास्त्राची कंप्लीट सिरीज आपली चॅनलवरती चालू राहणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. सेशन कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.